गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये मुंबईतील लालबागचा राजाची प्राणप्रतिष्ठा। भाविकांसाठी लालबागच्या राजाचं चरण दर्शन सुरू। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि सचिव सुधीर साळवी यांच्या उपस्थितीमध्ये बाप्पाची आरती। रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरामध्ये भाद्रपद गणेशोत्सव सुरू। मंदिरामध्ये विविध कार्यक्रम सुरू। गणरायाला सहस्त्र मोदक समर्पण विधी देखील संपन्न। गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या वतीनं 24 तास अन्नछत्राचा निर्णय। दर्शनाला येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं नियोजन। पोलीस प्रशासनासोबत बोलणं सुरू। कुर्ल्याच्या काजूपाड्यातील गणरायाचं जल्लोषात आगमन। फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या गणरायाचं आगमन। राजधानी दिल्लीत देखील गणेशोत्सवाची तयारी उत्साहात। गणेश मूर्तींच्या खरेदीला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लालबाग आणि दगडूशेठ गणेश मूर्तींची दिल्लीकरांना भुरळ। गणेशोत्सवासाठीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पुणेकरांची लगबग। मंडई परिसर त्याचबरोबर शुक्रवार पेठ, रविवार पेठेत देखील नागरिकांची प्रचंड गर्दी। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतला। डंपरमधून फिरते तलाव सोसायट्यांच्या दारात उभे करून विसर्जनासाठी गणेश मूर्ती स्वीकारला जाणार। गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। गणेश चतुर्थीचा मुंबईसह राज्यभरात उत्साह। शिर्डीमध्ये शाडू माती आणि शेणापासून बनवलेले गणपती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। अत्यंत अल्प किमतीमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर बाजारामध्ये मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या। मुंबईच्या बोरिवलीमधील श्रीकृष्ण नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला 75 वर्ष पूर्ण। यंदाही मंडळातर्फे बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं आगमन।